अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर ज्या वेळेला आपण आपल्या देवासमोर पूजा करायला बसतो, सेवा करायला बसतो, काहीतरी व्रत करायला बसतो, त्यावेळेला आपलं मन त्या ठिकाणी लागत नाही. आपल्या डोळ्यातून कधी पाणी यायला लागतं, कधी आपल्याला जांभळी येते, तर कधी आळस येतो, कधी वाटतं चला इथून लवकर उठून बाजूला कधी आपण जाऊया, असं बऱ्याच जणांसोबत होतं. असं का बरं होतं? हे संकेत शुभ आहेत का? ह्याच्यातल्या कोणत्या गोष्टी शुभ आणि कोणत्या गोष्टी अशुभ आहेत, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा नक्कीच शेवटपर्यंत बघा. तर बघा, आपण ज्या वेळेला पूजा करायला बसतो, आता पूजा करायला, सेवा करायला बसलो, माळ जप करत आहोत, एखादं स्तोत्र मंत्र पठण करत आहोत, काहीतरी आपण वाचन करत आहोत, तर आपल्या डोळ्यातून ज्या वेळेला पाणी यायला लागतं ना, त्यावेळेला तुम्ही निश्चितच समजून घ्या की तुमची जी सेवा आहे, तुमची जी पूजा आहे, ती स्वामींपर्यंत, देवी ज्या देवांची पूजा करत आहेत, सेवा करत आहेत, त्यांच्यापर्यंत ती जी सेवा आहे ती पोहोचत आहे. आणि त्याची प्रचिती, त्याची पोच ही आपल्यापर्यंत अशा डोळ्यातून आपल्या पाण्याद्वारे येत आहे. म्हणजे आपण एकरूप होत आहोत स्वामीशी. त्या सेवेद्वारे आपण स्वामीच्या चरणाशी लीन होत आहोत, ती सेवा करून, ती पूजा करून, ती भक्ती करून. तर हे शुभ संकेत आहेत की डोळ्यात पाणी येणे म्हणजे हे शुभ संकेत आहे. पण त्यावेळेला आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, ते तर शुभ संकेत झाला. पण ज्या वेळेला आपण देवासमोर बसतो, पूजा करतो, त्यावेळेला आपल्याला जांभई येणे, आळस येणे, मनात वाईट विचार येणे, तिथून उठून जावेसे वाटणं, काहीतरी भलतच सलतच आपल्या मनामध्ये चालू राहणं, हे बरं काय असतं? तर बघा, आपण आपलं हे जीवन राग, द्वेष, मत्सर, लोभ, माया ह्या सर्वांनी भरलेलं आहे. काही चांगले वाईट प्रसंग आपल्यासोबत घडलेले असतात, त्याचे काही कडू विचार, अशा बऱ्याच गोष्टीचे जे वाईट विचार आहेत, त्या सर्वांनी आपल्या मनावर राज्य केलेलं आहे. आता या एवढ्यांचं आपल्या मनावर राज्य आहे, ते ठाम आपल्या मनावर बसलेले आहेत. तर मग हे जी नकारात्मकता आपल्या मनामध्ये बसलेली आहे, ती सहजासहजी बाहेर निघत नसते. त्यामुळे ती आपल्याला इथे पूजा आणि सेवा करू देत नाही. तिला तिचंच राज्य आपल्या मनावर हवंसं वाटतं. बघा, एखादं जर कोणी खुर्चीवर बसलेला असेल, तर त्याला खुर्चीहून बाजूला करून आपण बसणं हे किती अवघड असतं. त्यासाठी काहीतरी करावंच लागतं ना. त्याचप्रमाणे ज्या वेळेला एखादी खुर्ची असेल, तर लगेच आपण त्या खुर्चीवर बसत असतो. आणि एखाद्या गोष्टी बरेच दिवस त्याच जागेवर आहे, तर त्याला धूळ किती बरं झालेली असते, ती वस्तू खराब झालेली असते. त्याचप्रमाणे आपल्या मनावर त्या सर्व गोष्टीनं राज्य केलेलं आहे, ती सहजासहजी निघून जाणार नाहीत आपल्या मनातून. म्हणून आपण सेवा करताना, पूजा करताना आपल्याला जांभई, आळस, असे वाईट विचार, नकारात्मक विचार असं काहीतरी यायला लागतं आणि आपल्याला वाटतं आपण इथून उठून बाजूला जावं. पण आपल्याला तसं काहीही करायचं नाही. आपल्या मनात जी नकारात्मकता दडलेली आहे, आपल्या मनाच्या वाईट गोष्टीने आपल्या मनावर राज्य करत आहेत, त्या जे ठाण मारून आपल्या मनात बसलेले आहेत, त्यांना आपल्याला बाहेर काढायचं आहे या सेवेद्वारे, पूजेद्वारे, भक्तीद्वारे. आणि आपलं मन हे आपल्याला स्वच्छ आणि पवित्र करायचं आहे. आणि यासाठीच तर आपल्याला कितीही काही होऊ द्या, आपल्या जांभई येऊ द्या, आळस येऊ द्या, असं काही घडू द्या आपल्यासोबत, जे की आपल्याला पूजा करावंसं वाटत नाही, अशा गोष्टी जेवढ्या घडतात तेवढ्या घडू द्या आपल्यासोबत, तरीही आपण त्या पूजेच्या ठिकाणाहून उठायचं नाही. आपण तिथं तरीही पूजा करत बसायचं, तरीही डोळे मिटवायचे, मन लावण्याचा प्रयत्न करायचा. लागत नसलं मन तरी ती सेवा आपल्याला सोडायची नाही. तेवढी सेवा झाल्याशिवाय आपल्याला उठायचंच नसतं. तरच आपण आपल्या मनावर उद्या विजय मिळू शकतो. त्या वाईट गोष्टी आपण आपल्या मनातून, आपल्या विचारातून, आपल्या डोक्यातून आपण काढू शकतो. आणि जे सकारात्मक, जी भक्ती, जी सेवा आहे, ती आपल्या मनावर नंतर राज्य करेल. तर अशा प्रकारे स्वामी महाराजची सेवा करताना आपल्याला जर काही वाईट गोष्टी, वाईट विचार येत असतील, तर आपण त्याला डगमगायचं नाही. कारण बघा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा तर स्वामीचा शब्द आहे, आपल्या सोबतच आहे. निश्चितच स्वामी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभे आहेतच. ते आपल्याला
वेळोवेळी मदत करत असतात, वेळोवेळी आपल्याला संकटातून तारण करत असतात, वेळोवेळी आपल्याला आपल्या सर्व समस्यांचे निवारण करत असतात. योग्य वेळ आल्यानं आपल्याला जे पाहिजे ते सर्व काही स्वामी देत असतात. म्हणून आपल्याला आपल्या पूजा, सेवा, भक्ती ते काहीही सोडायचं नाही. ह्या वाईट विचारांना, ह्या नकारात्मक विचारांना आपल्या मनावर राज्य हे आपल्याला करू द्यायचं नाही, आपल्या जीवनावर राज्य करू द्यायचं नाही. कारण आपल्या जीवनामध्ये फक्त चांगले विचार आणि आपले स्वामी आणि स्वामींची भक्ती आणि स्वामींच्या भक्तीतून ज्या वेळेला जीवन आपलं आपण जगतो ना, तर अधर एक असं पाण्यावर तरंगणाऱ्यासारखं जीवन जगतो. कारण आपल्याला वाटतं नाव तर आपण चालवत आहोत, पण त्याची नावेकरी हे स्वामी असतात. आपल्याला किनाऱ्यापर्यंत निश्चितच ते नेऊन पोहोचणार आहे. फक्त विश्वास हा ठेवायचा आपल्या स्वामीवर आणि खरंच त्या विश्वासाला स्वामी कधीच तडा जाऊ देणार नाही. आपल्या सर्व समस्यांचं ते निवारण करणारच आहेत. तर असं स्वामींशी बोलायला गेलं तर असं आपोआपच हृदय हृदय भरून आल्यासारखं वाटतं. तर अशा प्रकारे आपण कितीही आपल्याला स्वामींची सेवा करताना, पूजा करताना, काही व्रत करताना, एखादं मंत्रस्तोत्र पठण करताना जर आळस येत असेल, काही वाईट विचार येत असतील, तर तुम्ही तिथून उठायचं नाही, आपली पूजा सोडायची नाही. आपल्याला ती पूर्ण करायचीच ती पूजा. कारण आपल्याला वाईटावर विजय मिळवायचा आहे चांगल्या गोष्टींचा. आणि स्वामींची कृपा आशीर्वाद आपल्याला आपल्या चांगल्या आयुष्यासाठी, आपल्या चांगल्या जीवनासाठी आपल्याला घ्यायचे आहेत. त्यामुळे आपल्याला या बाकीच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं आहे आणि स्वामींची सेवा ही करायची आहे आपल्याला कोणत्याही परिस्थितीत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. झालेली सेवा श्री स्वामीचरणी अर्पण करूया आणि आपला जो माहितीपूर्ण व्हिडिओ होता आजच्या विषयाचा तो इथेच थांबूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.